नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्री भगवान वाच अशोचाननो शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझा रीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत आणि आजपासून भगवद्गीतेच्या अंतर्गत असणाऱ्या मुख्य उपदेशाला प्रारंभ होतो आहे। महापुरुषांच्या पासून आपण परमात्म तत्व जाणलं पाहिजे अशी आपल्याला वेदाची आज्ञा आहे। आचार्यवान पुरुषो वेद। शास्त्राची आज्ञाच आपल्याला अशा प्रकारची आहे, जोपर्यंत परमात्म तत्वाला आपण आत्मत्वाने जाणत नाही तोपर्यंत आपल्याला मृत्यूचं उल्लंघन करता येत नाही। उपनिषदामध्ये प्रमाण असं आलं आहे तम एव विदित्वा ते मृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते अयनाय। त्या परमात्म्याला जाणल्यानंतरच मृत्यूचं उल्लंघन करता येतं, मोक्षाकरता अन्य कोणत्याही प्रकारचा उपाय नाही। याचा अर्थ काय झाला, जोपर्यंत मनुष्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याची मृत्यूतून सुटका होत नाही। आणि मग मृत्यूमधून उल्लंघन करावं अशी सर्वांची अपेक्षा आहे। मग मृत्यूचं जर उल्लंघन करायचं असेल तर परमात्म तत्व जाणलं पाहिजे। आणि परमात्म तत्व जाणायचं असेल तर गीतेमध्ये प्रमाण आहे तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेनाधिगच्छति। परमात्म तत्वाला जाणायचं असेल तर महापुरुषांची शरणागती केली पाहिजे। शास्त्रामध्ये असा उल्लेख आला आहे तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। त्या परमात्म्याला जाणायचं असेल तर ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि श्रोत्री असणाऱ्या महापुरुषांची शरणागती केली पाहिजे। किंवा भागवतातलं सुद्धा प्रमाण आहे तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्रेय उत्तमं शाब्दे परीच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्। या सर्व प्रमाणांचा आधार घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की परमात्म तत्व जाणायचं असेल तर शरणागतीशिवाय पर्याय नाही। आणि ज्यांना त्या परमात्म तत्वाचं आत्मत्वाने ज्ञान झालेलं आहे असेच महापुरुष इतरांना त्या परमात्म तत्वाचा यथार्थ अवगम करून देऊ शकतात। अर्थात त्यांची आपण शरणागती केली पाहिजे। शरणागती करायची म्हटले की ते आपल्याला उपदेश करतात। उपदेश कोणी कोणाला करावा किंवा उपदेश कोणाला सांगावा याचा सुद्धा स्मृतीमध्ये उल्लेख आलेला आहे। खरं तर असं आहे विचारल्याशिवाय सांगूच नाही। एखादा व्यक्ती अन्यायाने विचारत असेल तरीसुद्धा सांगू नये। किंबहुना जाणत्या पुरुषाने सगळं कळत असूनसुद्धा अज्ञानी पुरुषाप्रमाणेच वागावं। ना पृष्ठः कश्चित ब्रूयात् न चा न्यायेन पृष्ठतः जानन अपि हि मेधावी जडवत लोकम आचरेत। शास्त्रार्थाचा किंवा स्मृतीचा असा विचार आहे आपल्याला जोपर्यंत समोरचा व्यक्ती विचारत नाही तोपर्यंत सांगू नये। बघा ना पृष्ठः कश्चित ब्रूयात्, विचारलंच नाही तर सांगू नये। एखादा विचारत असेल आणि अन्याय मार्गाने विचारत असेल अर्थात छलकपट करत असेल। काही लोक आपल्या कीर्तन प्रवचनाला येतात ना आणि कीर्तन प्रवचन झालं की ते आपल्याला प्रश्न विचारतात, तर त्यातून त्यांना प्रश्न विचारायचा नसतो, महाराज तुम्ही जे सांगितलं त्यातलं आम्हाला एवढं कळालेलं असतं, हेही त्यांना सांगायचं असतं। किंवा असा एखादा कूट प्रश्न त्यांना माहिती असतो, तेवढाच माहिती असतो, बाकी जास्त काही माहिती नसतं, पण ते सुद्धा अन्यायेनं विचारतात, म्हणजे अन्याय मार्गाने विचारतात। अशाही व्यक्तिमत्वाला सांगू नये। सगळ्या प्रकारचं आपल्याला कळतं। जानन अपि हि मेधावी, बुद्धिमान पुरुषांना सगळं कळत असूनसुद्धा जडवत जणू आपल्याला काहीच कळत नाही अशा प्रकारे लोक व्यवहारामध्ये राहावं। चातुर्य लपवी
महत्व हरवी पिसेपन मिरवी आवडोनी वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परिवेडिवी माझी दडे महिमे भेने. कारण त्याला उबग आलेला असतो, लौकिकाचा उद्वेग, शास्त्रावरी उबग, ओगेपणे चांगा अतिभर, असं त्या महापुरुषांचं जीवन असतं. मग सांगावं कोणाला, त्यामध्ये प्रकार 3 आहे. जर आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याचा आला, शरणागती करत असेल तर त्याला सांगावं. वरिष्ठ अधिकारी संपन्न व्यक्ती आला तर त्याचं आपण श्रवण करावं. आणि समान अधिकाराचे असतील तर परस्परामध्ये संभाषण किंवा संवाद करावा. पण त्या दोघांचं क्षेत्र, दोघांचा स्वभाव आणि दोघांची आवड एकच असली पाहिजे बरं. मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंतश माम नित्यम तुष्यंती च रमंती च. नाहीतर आपल्याला आवड आहे परमार्थाची आणि समोरच्या व्यक्तीला ऐकण्याची आवड आहे संसाराची. तो विचारतो आहे संसारातलं आणि हा सांगतोय परमार्थातलं. दोघांचाही मेळ बसू शकत नाही. त्याकरता श्रोता आणि वक्ता एका भूमिकेवर येण्यासाठी त्यांची आवड, गोपिकांच्या बाबतीमध्ये म्हणतात की ना, एक विषय तो सकळांचा हरी. अनेक गोपिका आहे पण त्यांचा विषय मात्र एकच आहे, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यासमोर त्यांना नावडे जनधन माता पिता. आवड जर एक असेल, विषय एक असेल तर त्या संवादातून जी गोडी प्राप्त होते की नाही, त्या गोडीची तुलना करता येणार नाही. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा. तया ही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये ती गोडीसे आहे कांटाळे. मग सांगण्याची आपल्याला आवड आहे आणि ऐकणाऱ्याला त्याहीपेक्षा जास्त आवड असेल तर त्या संवादातून जी गोडी निर्माण होते त्याची तुलना कधीच करता येत नाही. कधीकधी आपल्याला असा अनुभव येतो की नाही, आपला एखादा अभंग चांगलाच तयार असतो, म्हणजे असतोच म्हणा आणि समोर असणारे श्रोतेसुद्धा ऐकण्याकरता प्रतिसाद द्यायला चांगले असतात. त्या प्रसंगातून जो आनंद प्राप्त होतो की नाही, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. जर सामान्य व्यक्तीमध्ये जर आपल्याला एवढा आनंद येतो तर भगवान परमात्मा म्हणतात, म्हणून गा पंडुसुता तुची प्रिया आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेळी डोलो लागला देव. परमात्मा रणांगणावर आहे, अर्जुनाला उपदेश करतात आणि असं म्हटल्याबरोबर परमात्म्याच्या आतून आनंदाचा डोल आला. म्हणत खेवी डोलो लागला देव. का बरं? एकतर देवाला भक्त सांगण्याची आवड आहे, योमत भक्ता समे प्रिया, हा देवाचीच आवड आहे. आणि ऐकणाऱ्या अर्जुनाला सुद्धा श्रवण करण्याची आवड आहे. असा प्रसंग जर आला तर त्यातून आनंद अभिव्यक्त होतो. म्हणूनच आपल्यापेक्षा उच्चतम अधिकाऱ्याचा जर आला, अधिकार संपन्न महात्मा, तर त्यांच्या मुखातून आपण श्रवण करावं. कनिष्ठ असेल, जिज्ञासू असेल, शरणागती करत असेल तर आपण त्याला सांगावं. आणि समान अधिकाराचा जर आला तर सांगावं सुद्धा आणि ऐकावंही सुद्धा. प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून संवाद करावा. या सगळ्यांचा जर आपण विचार केला, या स्मृतीचा आपण संदर्भ दिला की नाही, त्या स्मृतीमध्ये काय म्हटलं आहे, ना पृष्ठ हा कश्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नये. अर्जुनजी विचारतात बघा, काय विचारतात, पृच्छामि त्वाम, मी तुम्हाला विचारतो आहे. त्यानंतर अन्याय मार्गाने विचारत नाही तर न्याय मार्गाने विचारत आहे. यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमां त्वां प्रपन्नम. मी तुम्हाला शरण आलो आहे, आपण मला सांगा. भगवंताने अर्जुनाची उपेक्षा केली नाही बघा. अर्जुन म्हणतो आहे, अर्जुनजी त्या श्लोकामध्ये म्हणतात की पृथ्वीवरचं राज्य जरी मला मिळालं, स्वर्गातलं अधिपत्य जरी प्राप्त झालं, तर माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा जो शोक निर्माण झाला त्याला निवृत्त करू शकेल असा उपाय मला सापडत नाही. ही अगतिकताच आहे, हा व्याकुळपणाचा आहे. जोपर्यंत साधक या निश्चयापर्यंत येत नाही तोपर्यंत तो आत्मज्ञानाचा अधिकारीच होऊ शकत नाही. त्याला असं लक्षात आलं पाहिजे की आत्मज्ञानाशिवाय दुसरा पर्यायच नाही. मग ते आपण गुरुचरांच्या मुखारविंदातून आपण ते उदाहरण ऐकत असतो. आपल्याला 100 रुपये जर द्यायचेच आहे तर ते अगोदरच दिले पाहिजे. बाकीचे उपाय करायचे आणि मग 100 रुपये द्यायचे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही. तुम्हाला 100 रुपयाचं काय आहे प्रकरण,
तो दृष्टांत सांगावा लागेल ना, म्हणजे पुढचं कळेल. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून 100 रुपये घेतले. माणसं घेताना आहे ना अगदी वेळ सांगतात, फक्त 2 दिवसात देतो, आणि 2 महिने झाले तरी लक्षात ठेवत नाही. बघा, घेताना फार लवकर घेतात, देताना तेवढी तत्परता दाखवत नाही, आणि आपल्यासारख्याला त्यांना जास्त बोलताही येत नाही. 100 रुपये घेतले, 2-3 दिवसात देतो म्हटला, पण दिलेच नाही. तर सावकाराच्या लक्षात आलं, तो म्हणला 100 रुपये. तो म्हणला 100 रुपये सोडून काही सांगा, मी करायला तयार आहे, पण 100 रुपये मात्र काही देणार नाही. तो म्हणला असं का? मग माझ्या जोड्याला, जुन्या काळातला जोडा, लोखंडी नाल लावलेली आहे, त्याच्यात खिळे ठोकलेले आहे, 100 फटके खातो, तो म्हणला चालेल. आणि त्या व्यक्तीने मग तो चांबड्याचा जोडा, त्याला नाल लावलेली लोखंडाची, अणुकुचीदार असणारे खिळे मारायला सुरुवात केली पाठीमध्ये. 10-5 जोडे खाल्ले बुवा त्याने. तो नाही बघा, 100 रुपये आणि जोडे सोडून बाकी काही सांगा, मी तयार आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणला मग 100 मिरच्या खातो का? त्याला असं वाटलं ती काकडी मिरची मिळते ना बाजारामध्ये, फिकी लागते बघा एकदम, ह्या 100 मिरच्या. त्याने आली लवंगी मिरची, आकाराला एवढीच असते, पण चांगल्या प्रकारे झोमते बघा. तो म्हणला 10-5 मिरच्या खाल्ल्या, आग होऊ लागली. जोडे, मिरची आणि 100 रुपये सोडून बाकी काही सांगा. तो म्हणला मग 100 कांदे खा, चिंगळ्या असतात ना कांद्याच्या, ते तिखट लागतात. तो म्हणला कांदे, आपले हे कांदे, मिरच्या आणि जोडे हे तर मी काही खाऊ शकणार नाही, 100 रुपये देतो, बाकीचं मला काही सांगू नका. एरवी तरी 100 रुपये द्यायचेच आहे, पण ते 100 रुपये मग मिरच्या, जोडे, कांदे खाण्यापेक्षा अगोदर दिलेले चांगले की नाही? तसंच आहे, आत्मज्ञानाशिवाय उद्धार नाही, पण व्यक्ती अगोदर बाकीचे उपाय करत राहतो. व्यवहारातलं काही ना काहीतरी मिळालं म्हणजे माझं दुःख जाईल, स्वर्गातलं राज्य मिळालं म्हणजे माझं दुःख जाईल, एका निर्णयापर्यंत तो आला पाहिजे की नाही. इथला कोणताही घटक माझ्या जीवनातला शोक निवारण करू शकेल असा मी पाहतच नाही. असा जर निश्चय झाला तरच तो व्यक्ती आत्मज्ञानाचा अधिकारी. आणि मग भगवंताने विचार केला, माझ्या अर्जुनाच्या ठिकाणी वैराग्य आहे, शरणागती हा माझी कर्तव्य आहे, आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की अर्जुनाला शोकाच्या, मोहाच्या बंधनातून मी त्याला मुक्त केलं पाहिजे. भगवंताने हा मनी मानसी विचार केला. कसा विचार केला? हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदेवी औषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची, तैसे विवरित असे श्री अनंत, तयादो ही सैन्य आत, जया परी पार्थ भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले. मोठी माणसं जी असतात ना, हे गुरुवर्य बाबांचं वाक्य आहे, राऊत बाबांचं कीर्तनातलं वाक्य आहे. मोठी माणसं वरवर उपचार नाही करत, ते मुळापर्यंत जात असतात, म्हणजे कारणापर्यंत जात असतात. आपण जर आजारी पडलो आणि सामान्य डॉक्टरांकडे गेलो तर त्या आपल्याला औषधं आणि गोळ्या लिहून देतात. पण जर आपण MD डॉक्टरकडे गेलो, मास्टर ऑफ डॉक्टर, त्यांच्याकडे जर गेलो आणि ताप आला असेल तर त्या आपल्याला औषधं लिहून देत नाही. ते सरळ म्हणतात पहिल्यांदा रक्त तपासणी करून या. अहो, सामान्य तर ताप आला होता 2-3 दिवसापूर्वी, रक्ताची तपासणी करण्याची गरज काय? ताप आला कशामुळे याचं कारण तर शोधावं लागेल की नाही. म्हणजे मोठे असतात निष्णात लोक, ते कारणापर्यंत जातात. तसं अर्जुनाला झालेला आहे भ्रम, आणि भ्रमामुळे हा रडतो आहे. तस्मिन् तद्बुद्धी, त्याला भ्रम असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते मानणं, त्याला भ्रम असं म्हणतात. रज्जूवर सर्प कधीच नव्हता. कधी नव्हता म्हणजे भासला तेव्हासुद्धा नव्हता. सर्प भासण्याच्या अगोदरही नव्हता, निवृत्त झाला तेव्हाही राहत नाही. पण मधल्या काळात भ्रम होतो की नाही? लांबट जर दोरी पडली असेल तर त्यावर लांबट असणाऱ्या आकाराचा आपल्याला सर्प दिसतो. दोरीच्या ठिकाणी सर्प नसतानाही भासणं, याला भ्रम असं म्हणतात. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जग नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह नाही, फक्त मधल्या काळात भासतोय, त्याला म्हणतात भ्रम. आणि भ्रम झाला की तो मनुष्याच्या दुःखालाच कारण असतो. सर्प पाहिला तर फक्त गारुड्यालाच आनंद होतो, बाकी कोणालाच आनंद होत नाही. सर्प पाहिला की व्यक्ती पलायन करतो, गुडघे फुटतात, सुंदर असणारे दात तुटून जातात,
नाकाला मार लागला की रक्त त्यामधून पाझरतं, असं होतं की नाही सगळ्या गोष्टी. म्हणजे मनुष्याला जर भ्रम झाला तो त्याच्या दुःखाला कारण होतो. तसं आपल्या आत्मस्वरूपावर वेष्टी रूपाने झाला आहे देहाचा भ्रम आणि समष्टी रूपाने ब्रह्मस्वरूपावर जगताचा भ्रम. त्याला शास्त्रामध्ये विक्षेप असं म्हणतात. आणि मग विक्षेपाकरता परोक्ष ज्ञान संपादन करा, त्याच्या पुढचं अपरोक्ष ज्ञान संपादन करा. अपरोक्ष जर भ्रम झाला असेल तर अपरोक्ष ज्ञानाशिवाय तो निवृत्त होऊ शकत नाही. परोक्ष ज्ञान संपादन केलं आणि भ्रम जर अपरोक्ष असेल तर परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रम निवृत्त होऊ शकत नाही. अपरोक्ष भ्रमाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष ज्ञानच संपादन करावं लागतं. आणि भगवंतांनी त्याचा विचार केला. अर्जुनाला जर भ्रांती झाली असेल तर भ्रांतीला कारण असतं त्या अधिष्ठानाचं अज्ञान. सामान्य ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान ते भ्रमाला कारण ठरतं. ते कारण मनी धरिले आणि मग देवाने थोडंसं आवेशयुक्त बोलायला प्रारंभ केला. भगवंताचं दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये बोलणं थोडंसं शांत होतं, पण शांत बोलण्याचा प्रभाव झाला नाही. मग प्रसंगाने देवाने विचार केला स्मित हास्यानेच बोलायचं आहे. पण अर्जुनाच्या ठिकाणी जो काही मोह निर्माण झाला तो आवेशयुक्त बोलण्याशिवाय जाणार नाही. मग सरोष बोलू आदरिले. सामान्यपणे व्यक्तीची भावना असते बघा की आपल्या पाठीवर कोणीतरी हात ठेवावा, आपल्या चांगल्या प्रकारचं कौतुक करावं आणि मग गोड गोड बोलावं, अशी सामान्य सर्वांची अपेक्षा असते. पण त्या बोलण्यातून मोह निवृत्त होईल असं काही सांगता येत नाही. म्हणून भगवंताने बोलण्याचा दुसरा जो प्रकार आहे ना, सरोष बोलू आदरिले, त्या बोलण्याचे असणारे हातवटे स्वीकारले. हा दुसरा प्रकार अंगीकार केला. शांतपणाने सांगितलं गोड बोलून त्याचा फायदा काही झालाच नाही. कधी फायदा होतो गोड बोलण्याचा? शोकाचा किंवा मोहाचा वेग जर कमी असेल तर गोड बोलण्यातून सुद्धा काम होतं. पण जास्त प्रमाणातला जर प्रभाव असेल मोहाचा, ज्ञानोबा म्हणतात ना, सवर्म हृदय कल्लारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना, हे जाणवणे ऐसी प्रौढी. हा प्रसंगच फार मोठा असल्यामुळे देवाने सरोष आवेशयुक्त बोलायला प्रारंभ केला. देवाचं बोलणं फक्त आवेशयुक्त होतं, पण त्या शब्दामध्ये मात्र प्रेमच होतं. कसं? उदाहरण 2 प्रकारचे दिले आहे. जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती, ज्याप्रमाणे प्रेमळ वात्सल्य संपन्न असणाऱ्या आईच्या बोलण्यामध्ये फक्त राग असतो, कोप असतो, क्रोध असतो, पण आतमध्ये मात्र प्रेमच साठवलेलं असतं. किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, औषधाची कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. औषध कडू असतं, जितकं औषध कडू तितकं ते आरोग्याला चांगलं असतं. कडुलिंब आरोग्याला चांगलं आहे बघा. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सिद्धीसाठी एक संपूर्ण अध्याय सांगितलेला आहे. कोणत्या कोणत्या साधनाने काय काय सिद्धी मिळतात त्या सगळ्या मी इथं नाही सांगत, पण तुम्ही पुढच्या ओव्या नाही ऐकायची. सिद्धी सांगितलेल्या आहे कोणत्या कोणत्या साधनाने मिळतात. सूर्याची उपासना केली तर कोणती सिद्धी मिळते, लांबचं ऐकायचं असेल तर कोणती साधना करायची, दूर श्रवण दर्शन करायचं असेल तर कोणती साधना, सगळ्यांचा उल्लेख केला. काही सिद्धी मंत्राने मिळतात आणि काही सिद्धी औषधी वनस्पतीने मिळतात. औषधी वनस्पती, तिथं औषधी वनस्पतींचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. त्यापैकी अमृतापासून निर्मिती झाली आहे कडुलिंबाची, आणि त्याचे जर आपण रससेवन केला तर मनुष्याला आरोग्य प्राप्त होतं. पण त्याचंही प्रमाण ठरलं आहे बरं. कडुलिंबाचा पाला चांगलाच आहे. काही लोक कडुलिंबाच्या पाल्याला ती काडी असते की नाही, त्या काड्या पण चावून खातात. चांगलं आहे ते आरोग्यासाठी, पण त्याची एक मर्यादा ठरलेली आहे. जास्त प्रमाणापेक्षा कोणती गोष्ट अति नसावी. समजा आपण तांब्याच्या पात्रामध्ये ठेवलेलं पाणी पितो आहे, दिवसभर जर पाणी आपण पित असेल तर ते सलग फक्त 3च महिने प्यायला चालतं. 3 महिन्यानंतर 15 दिवस ते बंद केलं पाहिजे, नंतर पुन्हा प्रारंभ केला पाहिजे. कारण जास्त प्रमाणामध्ये तांब नावाचा धातूसुद्धा आपल्या पोटामध्ये साठता कामा नये. अति कोणतीही गोष्ट असेल तर ती वर्ज्य केली पाहिजे. तसं लिंबाने आरोग्य प्राप्त होतं, पण त्याची पण एक कालमर्यादा ठरली आहे.
मुळामध्ये तो विचार आपण तिथंच बघून घ्या. हे औषधाच्या कडवटपणे, कडू जे जे असेल ते चांगलं असतं हां, फक्त कडू व्यक्ती चांगला नसतो, औषध चांगलंच आहे. औषधाची या कडवटपणी, कडू कोणतं चांगलं आहे? कडुलिंबाचा रस, त्यानंतर कोरफड, त्याला घृतकुमारी असं म्हणतात. त्याच्यामध्ये असणारा जो गर आहे की नाही, तो एक प्रकारचा घृत म्हणजे तूप तारुण्य प्रदान करून देणाराचा आहे, पण कडू फार आहे. त्याच्यानंतर कडू कारलं, पण आरोग्याला सगळे चांगले आहे. औषधाची या कडवटपणे जैसे अमृताची पुरवणी, त्यामध्ये अमृताचा पुरवठा असतो किंवा अमृत त्यामध्ये भरलेलं असतं. ते आहाचं न दिसे, वरवर पाहिलं की ते दिसत नाही, परंतु सेवन केल्यानंतर जेव्हा आरोग्य प्राप्त होतं आणि गुण येतात ना आपल्याला, माणसं म्हणतात बघा त्या औषधाचा मला गुण आला. काही लोकांना औषधाचा गुण येतो आणि काही लोकांना अमुक एका डॉक्टरकडे गेलं तरच गुण येतो, दुसरीकडे त्यांना गुण येत नाही. ते म्हणतात बघा तुम्हाला पाहिलं तरी आम्हाला बरं वाटतं. हा त्याचा काय आहे? हाताचा गुण असतो. तसं औषधाच्या ठिकाणी गुणी प्रकट होय. गुण प्रगट झाले, आरोग्य मिळालं की त्या औषधातलं अमृत आपल्याला वर नाही दिसत, पण गुणाच्यामध्ये ते प्रगट होतं. मातेच्या बोलण्यामध्ये वरवर कोप आहे, पण आतमध्ये स्नेह प्रगट होतं. अगदी त्याचप्रमाणे तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ती वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली तैसी वरी वरी पाहता. भगवंताचं बोलणं आपण वरवर पाहिलं की ते आपल्याला उदास वाटतं. त्या उदास शब्दाचा अर्थ काय होतो? निराशा प्रदान करणारं असा अर्थ नाही घ्यायचा. आस म्हणजे अपेक्षा आणि उत म्हणजे निघून गेलेली आहे. ज्यातून अपेक्षा निघून गेलेली आहे त्या बोलण्याला म्हणतात उदास बोलणं. कोणती अपेक्षा असते? सामान्यपणे जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो की नाही आपल्याला किंवा आपल्याला विचारतो, त्या विचारणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने माझ्याशी प्रेमळपणाने बोलावं, ही अपेक्षा असते, म्हणजे ही आस आहे. आणि देवाच्या पुढच्या बोलण्यातून नेमकी ती आस निघून गेलेली आहे. याचा अर्थ परमात्मा आता मधुर बोलत नाही, आवेशयुक्त बोलतात ना, सरोष बोलो आदरिले, म्हणून ते वाक्य उदास आहे, पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ उदास आहे म्हणजे परमात्म्या स्वरूप अर्जुनाला उत शब्दाचा अर्थ होतो ऊर्ध्व, आणि ऊर्ध्व काय आहे? परब्रह्म. आणि त्या परब्रह्माची प्राप्ती ही सर्वांची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेवर पोचविणारं ते वाक्य आहे, असा एक अर्थ होऊ शकतो, पण तो लांबचा अर्थ आहे. वरवर पाहिलं तर ते वाक्य अत्यंत कठोर वाटतात, हा त्याच उदास शब्दाचा अर्थ घ्या. पण आत तरी अतिसुरसे, पण वाक्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर या अक्षरातील भाव, मनुष्याला शब्दाच्या पेक्षा त्या शब्दाच्या आतमध्ये असणारा भाव तो ग्रहण करता आला पाहिजे. आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगाघडीचे, मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझी, असं देवाचं बोलणं आहे. आत पाहिलं तर ते अत्यंत सुरस, रस म्हणजे आनंद प्रदान करणारं, सुरस म्हणजे चांगला आनंद प्रदान करणारं, आणि अतिसुरस म्हणजे अत्यधिक प्रमाणातला आनंद प्रदान करणारं. आनंद प्राप्त होतो ही जीवाची अपेक्षा विषयाकडून आहे, पण खरा आनंद त्यामध्ये नाही. खरा आनंद आहे आपल्या आत्मस्वरूपामध्ये. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते. आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या विषयी जे बोललं जातं त्या बोलण्याला सुद्धा सुरसता प्राप्त होते. त्या आनंदाची तुलना जगातल्या कोणत्याही पदार्थाशी होऊ शकत नाही, म्हणून त्याला विशेषण आलं बघा, अति आणि सु, दोन प्रकारचे बोलणे विशेषण आले बरं. रस म्हणजे आनंद प्रदान करणारं ते बोलणं आहे, पण चांगला आनंद आणि पुन्हा अत्यधिक प्रमाणातला आनंद. नाहीतरी एखाद्याला चांगला आनंद मिळाला पण उगं थोडाच मिळाला तर तोही चालत नाही. बरं, अत्यधिक आनंद मिळाला पण चांगला मिळाला नाही, तेही चांगलं नाही. अति जर झाला तर पचणार नाही ना. मग अतिशय पण असावा आणि तो रुचकरही असावा. हे जसं व्यवहारात घडतं तसं देवाच्या बोलण्यामध्ये अतिसूर असे अत्यंत हितकारक बोलणं, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. अशा प्रकारची वचनं जो सर्वांच्या इंद्रियांचा स्वामी अंतर्यामी परमात्मा त्या भगवंताने ती बोलण्यासाठी प्रारंभ केला.
श्री भगवान वाच। आणि भगवान मग अर्जुनाला असं म्हणतात, अशोचान अनवशोचहत्वम प्रज्ञावादांच भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडिताः। भगवान म्हणतात, अर्जुना तू काय करतो आहे? अशोचान अनवशोचः, ज्यांचा शोक करू नये त्यांच्या संबंधाने तू शोक करतो आहे. एवढंच करत नाही, एवढ्या मर्यादेपर्यंत थांबत नाही. च प्रज्ञावादान भाषसे, आणि ज्ञानी पुरुषांच्या प्रमाणे माझ्यासमोर बोलतो आहे. पण ऐक अर्जुना, पंडिताः, जे ज्ञानी माणसं असतात, महापुरुष असतात, ते गता असून ज्यांचे प्राण निघून गेलेले आहेत, म्हणजे जे मेलेले आहेत. च अगता असून, आणि ज्यांचे प्राण अजून निघून गेलेले नाहीत, म्हणजे जे मेले नाही, म्हणजे जिवंत आहेत. या दोघांच्याही बाबतीमध्ये न अनुशोचन्ति, थोडासुद्धा शोक करत नाही. मनुष्याच्या समोर दोन पदार्थ आहे. परमार्थाचा जर विचार केला तर एक पदार्थ विनाशी आहे आणि दुसरा अविनाशी आहे. भगवान सरळ सरळ अर्जुनाला विचारतात की अर्जुना, तू शोक नेमका करतोय कोणासाठी? समोर असणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य किंवा सगळे सखे स्वजन यांच्या संबंधाने तुझा शोक आहे. जर आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर आपल्याला दोन पदार्थ आढळतात. वरवर पाहिलं तर त्यांचं आपल्याला शरीर दिसतं, आणि परमार्थाच्या भूमिकेतून पाहिलं की शरीराच्या उपाधीच्या आतमध्ये चैतन्य तत्व आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. मग तो शोक नेमका कुणाकरता करतो आहे? शास्त्रामध्ये दोन प्रकारची प्रमाण आहे. म्हणजे शंकरानंदीमध्ये तर असा विचार आला आहे की भीष्मादी व्यक्तिमत्वाच्या नावाच्या संबंधाने तो वाच्यार्थामध्ये शोक करतो आहे का लक्षार्थामध्ये शोक करतो आहे, असे त्यांनी दोन प्रकार घेतले आहे. म्हणजे वाच्यार्थामध्ये शोक करायचा म्हणजे भीष्माचार्यांच्या आचरणाकडे बघून शोक करतो आहे का भीष्माचार्यांच्या वाच्यार्थामध्ये असणाऱ्या देहाकडे बघून शोक करतो आहे? थोडंसं ऐकायला कठीण वाटेल, पण पर्याय नाही. कारण जर ऐकून कळत नाही तर न ऐकून कधी कळणार? मग ती ऐकण्याची सवयच पाहिजे. दोन अर्थ घेतले ना, एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ. आणखी सोपं करून सांगतोच आहे, जेवढं मला शक्य होईल. त्या अगोदर मला महावाक्य सांगावं लागेल, म्हणजे मग वाच्यार्थ आणि लक्षार्थ कळेल. तत्वमसी महावाक्य की नाही, तत्त्वम असी, त्या असी पदाने ऐक्य सांगतात. तत्पद हे ईश्वराचं वाच्य आहे. तत्पद आहे ना सर्वनाम, त्या तत्सर्वनामाने वाच्यार्थामध्ये ईश्वर आहे, लक्षार्थामध्ये ब्रह्मचैतन्य आहे. त्वम पदाच्या वाच्यार्थामध्ये जीव आहे, लक्षार्थामध्ये कूटस्थ चैतन्य आहे. तर त्या वाच्यार्थामध्ये म्हणजे जीव आणि ईश्वरामध्ये ऐक्य कधी होणं शक्य नाही. पण त्यांचा जो लक्षार्थ आहे, कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांच्यामध्ये ऐक्य वेदाने सांगितलेलं आहे. हे जसं वाच्यार्थ आहे, लक्षार्थ आहे, कोणत्याही पदामध्ये असे दोन अर्थ घेता येतात, तसं भीष्म नावाचं एक पद आहे, एक शब्द आहे, आणि त्या शब्दाचा वाच्यार्थ होतो भीष्माचं शरीर आणि लक्षार्थ होतो भीष्म नावाच्या व्यक्तीचं आत्मतत्व. मग तो शोक नेमका कोणासाठी करतो आहे? शंकरानंदीमध्ये हे चिंतन आले बरं. वाच्यार्थामध्ये शोक करतो आहे का? त्या वाच्यार्थामध्ये पुन्हा दोन अंश आले. भीष्माचार्यादिकांच्या आचरणाच्या संबंधाने शोक करत असेल तर करता येणार नाही. का? कारण तूच तर सांगितलं ना, गुरुन हत्वाही महानुभावान, ते तर अतिशय मोठे विद्वान आहे, त्यांचं आचरण चुकू शकत नाही. मग असद आचरण करत असेल एखादा व्यक्ती तर शोक करता येतो, पण सदाचरण करत असेल तर तत्संबंधाने शोक करता येणार नाही. बरं, दुसरा अर्थ, त्यांच्या देहासाठी शोक करत असेल तर भागवतामध्ये प्रमाण आलं आहे, दुर्लभो मानुषो देहो देहे नाम क्षणभंगुराहा. मनुष्यदेह दुर्लभ आहे आणि त्यामध्ये सुद्धा तो देह क्षणभंगुर आहे. म्हणून जो क्षणाक्षणाला संपतोच आहे, म्हणजे विनाशी आहे, तर त्या देहाकरता शोक काय करायचा? ते संपणं हे आपल्या हातामध्ये नाही. गुरुवारी श्री मारुती बाबा आपल्याला उदाहरण सांगत असतात. आपण प्रवास करतो, प्रवास करत असताना आपण कल्पना करा आळंदी ते पुणे,
बसमध्ये आपण बसलो, आळंदीत आपण अजून बस प्रारंभही झाला नाही प्रवासाला, फक्त बसलो आहे, तरी आपण पुणे नावाच्या शहराचं उतरण्याचं तिकीट काढलेलं असतं. अजून पुणे खूप लांब आहे, जवळपास पाऊण तास, 1 तास, सव्वा तासही लागू शकतो. इतका लांबचा प्रवास आहे. प्रवास नुकताच प्रारंभ केला तरीसुद्धा आपण उतरण्याचं तिकीट काढलेलं असतं की नाही. तसं ज्या अर्थी आपला जन्म झालेला आहे त्या अर्थी आपण सर्वांनीच मृत्यूचं तिकीट काढलेलंच आहे. फक्त मग काही माणसं मध्यंतरी उतरतात. ज्याचा अलीकडेच आलेला आहे ना थांबा, तो अलीकडेच थांबतो. काहीच व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांचा प्रवास इथपासून तर जी बसची पाटी लागलेली आहे की नाही, आळंदी ते पुणे, तर पुणेपर्यंत होतो. बाकीचे मध्यंतरीचे प्रवास असतात ना, कमी अक्षरामध्ये लिहिलेले असतात, तिथेसुद्धा काही काहींचा प्रवास होऊन जातो. हे जीवन आहे. तसं काही शतगणिले ते अर्धरात्र खाय. काहींचाच प्रवास आहे की तो 100 वर्षापर्यंत जातो, नाहीतर बाकीचे प्रवास मध्यंतरी संपतात. हे बाबांनी उदाहरण दिलं आहे. म्हणजे उतरण्याच्या अगोदरच जसं आपण उतरण्याचं तिकीट काढावं, जन्माला आला आहे तसं मृत्यूच्या अगोदरच आपण मृत्यूचं तिकीट काढलेलंच आहे. मृत्यू म्हणजे काय आहे? काही नाही बघा, जुने झालेले कपडे टाकायचे, नवीन परिधान करायचे, या प्रक्रियेला मृत्यू असं म्हणतात. किंबहुना दुसरी प्रक्रिया, दररोज आपण विश्रांती घेतो की नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये दररोज आपण जातो, हा एक प्रकारचा मृत्यूचा आहे. फक्त असं आहे की सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण गेलो की देहाला सोडतोय आपण. फक्त ज्या देहाला सोडलं पुन्हा जागं झाल्यानंतर त्याच देहाला घेऊन आपण उठतो, याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. मृत्यूमध्ये काय आहे? या देहामध्ये झोपायचं आणि दुसऱ्या देहामध्ये जागं व्हायचं, याच प्रक्रियेला मृत्यू असं म्हणतात. सोडणं आहे. आणि आतापर्यंत आपण काही हाच देह सोडला असं नाही. आपण अनादी काळापासून जर विचार केला, पुढेसुद्धा अनंत काळापर्यंत आपण प्रत्येक जन्मामध्ये नवीन देह धारण करतो आणि नूतन देहाला, मागच्या देहाला सोडत असतो. आता हा देह सोडत असताना आपल्याला कष्ट होतात, तसा मागचाही देह सोडत असताना झालेच असतील, पण ते झालेले कष्ट आपण विसरलो की नाही, तसं याही देहाचे कष्ट आपण विसरणार आहे, फक्त नवीन देह मिळाला तर. आणि मग तो कर्मानुसार मिळतो, तो प्रारब्धानुसार मिळतो. आयुष्य संपलं की सगळं सोडावं लागतं. ईश्वरीय सृष्टीमध्ये सर्वात चांगली प्रक्रिया मृत्यूची आहे. एका क्षणात सगळं सोडावं लागतं बघा. मनुष्याला क्लेश का होतात? ते एका क्षणात सोडावं लागतं हे खरं आहे, पण ते सोडण्यापर्यंत फक्त त्याने ते जोडलेलंच असतं ना. इतके कष्ट करून माणसं म्हणतात ना, आम्ही का साधे आहे का? आम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र. त्याला म्हणायचं असतं दिवसाची रात्र म्हणजे दिवसा झोपला, रात्रीचा दिवस म्हणजे रात्रभर जागं राहिला. कशाला जागं राहिला असं म्हणतो की नाही तो? म्हणजे अत्याशी कष्टाने संपादन केलं आहे ना, ते त्याला सोडावं वाटत नाही. मनुष्य एका प्रसंगाला जग सोडू शकतो बरं. जगाची आसक्ती सोडणं कठीण नाही वाटत, स्वतःच्या देहाची सोडता येत नाही. दुसऱ्याला सांगताना लय आनंदाने सांगतो की हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. म्हणजे हा देह नाश, हा नाही सांगतो. दुसऱ्यावर वैराग्य सांगायचं असेल जगतावर तर ते सांगणं सोपं आहे, पण ज्या निकषाने आपण दुसऱ्याला वैराग्य प्रदान करण्याचा प्रयत्न करतो ते निकष आपण स्वतःकरता वापरत नाही. म्हणजे गुरुवारी बाबा सांगत असतात की दुसऱ्याच्या हलवाईचा जो घर असतं की नाही, मिठाईचं दुकान, त्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवणं सोपं आहे. आपल्या घरावर कोण ठेवत आहे? देहिनाम क्षणभंगुरा. आणि आपण विचार जरी नाही केला तरी आपला देह क्षणभंगुरच आहे, क्षणाक्षणाला संपतो आहे. पण लक्षात कुठे येत आहे? आपल्या लक्षात ते येत नाही. ज्ञानोबा हे उदाहरण किती गोड देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याप्रमाणे आकाशातली वीज क्षणभरात बदलते बघा, संपून जाते, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलेले मेघ एका क्षणाक्षणाला बदलतात, तसा आपला देह प्रत्येक क्षणाला संपतो आहे. काय? काल क्रीडती गच्छती आयु. काल क्रीडा करतो आहे आणि आयुष्य आपलं जात आहे. ज्ञानोबा त्याकरता उदाहरण देतात. ते कमळाचं पत्र असतं की नाही, पत्र म्हणजे पान, अगोदरच ते स्निग्ध असतं, त्याच्यावर पाण्याचा थेंब राहू शकत नाही. पण ज्ञानोबांचं चातुर्य बघा तुम्ही.
ज्ञानोबाने ते कमळाचं जे पत्र आहे ना ते स्थिर नाही ठेवलं, ते पुन्हा हालचाल करत आहे. कापतया पद्मदळा 15व्या अध्यायातली ओवी आहे. कापतया म्हणजे ते पाण्यामध्ये असणारं कमळाचं पान थरथर थरथर असं कापतं आहे. आणि त्या कापणाऱ्या कमळाच्या पानावर आपण पाण्याचा थेंब टाकला, किती वेळ राहील? कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. हे झालं उदाहरण. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणून या ते म्हणते अश्वत्थः. तशी आपल्या देहाची स्थिती एका क्षणाला संपत्ती आहे ना. सकाळी आपण 4 वाजता उठलो आहे, आता जवळपास 8 वाजत आले, अजून वाजले नाही, पण थोड्या वेळाने 8 वाजणारच आहे की नाही. 4 तासाचं आयुष्य आपलं संपलं आहे, पण ते मात्र आपल्या लक्षात येत नाही. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. एका क्षणाक्षणाने आयुष्य संपत आहे, क्षणभंगूरच आहे. शेवटीच मनुष्य संपतो असं कोण म्हणत आहे? प्रत्येक दिवसागणिक संपतो आहे, पण जे संपत आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. मनुष्याला असं वाटतं इतरांचं मरण पाहिलं की मी राहणार आहे आणि बाकी सगळे जाणार आहे. त्या यक्षाच्या संवादामध्ये धर्मराजाला विचारलं यक्षाने, पांडवांना तहान लागली आणि एक पांडव निघून चालले. निघून जात असताना मग तहान तर लागली. सगळ्यात अगोदर नकुल आणि सहदेव गेले पाणी पिण्याकरता. ते यक्षाच्या मालकीचं तळं होतं. त्याने सांगितलं पाणी पिण्याचा अधिकार तुम्हाला नंतर, पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. तो आकाशवाणीतून बोलू लागला, प्रत्यक्ष काही हजर झालाच नाही. यांनी लक्ष नाही दिलं आणि पाणी प्यायला प्रारंभ केला. तर यांना मृत्यूवत अवस्था प्राप्त झाली. मृत्यू नाही पण मृत्यूप्रमाणेच अवस्था प्राप्त झाली. नकुल सहदेव आले नाही, भीमाला पाठवलं तोच प्रकार, अर्जुनाला पाठवलं तोच प्रकार. शेवटी धर्मराजाने विचार केला, 4 जण भाऊ गेलेत, माघारी कोणीच आला नाही. स्वतःला ताण लागली होती, निघून गेली. पाणी पिणार तेवढ्यात यक्षाने आवाज दिला, तुझे 4 भाऊ आहेत, यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही, म्हणून यांना मृत्यूपंथाला जावं लागेल, इतकी यांची अवस्था कठीण झालेली आहे. माझ्या प्रश्नाची उत्तरं दे, पाणीही पिता येईल आणि 4 भावांनासुद्धा मी पुन्हा जिवंत करेन. आणि मग त्या यक्षाने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. पंथ कशाला म्हणतात? त्या पंथाचं पण त्यांनी उत्तर दिलं, महाजनो येन गतस्स पंथाः. हे सगळं उत्तर तिथं आले बरं महाभारतामध्ये. पंथ कशाला म्हणतात? महापुरुष ज्या मार्गाने जातात त्याला पंथ म्हणतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेचे पंथे चालू जाता. हा जर अभंग घेतला तुम्ही तर मग हा श्लोक किंवा हा प्रसंग सांगा, चांगला आहे. महाजन येन गतस्स पंथाः श्रुतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना नैको मुनियस्य वच प्रमाणम. असे त्यामध्ये भाव आलेले सगळे. महाजन येन गतस्स पंथाः अशा प्रकारचा पंथाची व्याख्या सांगितली. पण या जगामध्ये आश्चर्य काय आहे ते सांगा. आणि त्यातलं त्यांनी आश्चर्य सांगितलं. आश्चर्याचा विचार असा केला आहे की प्रत्येक दिवसागणिक अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्तावरम इच्छन्ति किमाश्चर्यातम परम. दररोज असणारी माणसं यमाच्या मंदिरामध्ये जात आहे, दररोज जातात. बघा, आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या नाही का वाचत? दररोज कोणी ना कोणी मृत्यूपंथाला प्राप्त होते की नाही? सगळे जातात, गरीबही जातात, श्रीमंतही जातात, सगळ्या वर्णाचे, आश्रमाचे, धर्माचे. धार्मिकही जातात, न धार्मिकही लोक जातात, पारमार्थिकही जातात, व्यावहारिकही जातात. देवाला मानणारेही मारतात, देवाला न मानणारे सुद्धा मारतात, सगळेजण मारतात. आणि त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर जे ते बातमी ऐकतात, वाचतात, ते मात्र इथं स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात. यापेक्षा आश्चर्य कोणतं मोठं आहे? शेषास्तावरम इच्छन्ति किमाश्चर्यातम परम अतः परम. आणि याचा अनुवाद तुकोबाराय करतात, एक पहा तसा एकाची दहले. सावध का होत नाही? सगळेजण पाहतात. मृत्यू अंतिम सत्य आहे आणि देहाला क्षणभंगुरत्व आहे. म्हणून भगवंताने मृत्यू नावाची प्रक्रिया स्वतःच्या हातामध्ये ठेवलेली आहे. मृत्यू हा असा प्रकार आहे की यामध्ये तुम्ही काय मिळवलं आहे ते सगळं सोडावं लागतं. भोग्य जात जेतुले ते एका देहाची आणि किया लागले, येथ देह तवसे पडिले काळाची तोंडी. म्हणून साधकाने आपल्या मृत्यूला कधीच विसरू नये.
प्रत्येक क्षणाला त्याने आपला मृत्यू पाहायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला. म्हणून तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अजून मृत्यू आलेला नाही, पण मृत्यू येण्याच्या अगोदरच तो मृत्यू पाहतो आहे. वार्धक्य अवस्था पाहतो आहे. ऐशी दशा येईल पुढे, तै मन होईल वेळे, तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. परमार्थामध्ये सगळ्यात भाग्यवान व्यक्ती कोणता आहे? सगळ्यात भाग्यवान की ज्याला तारुण्य अवस्था प्राप्त झालेली आहे आणि जो ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधनाने संपन्न झाला आहे. तारुण्य अवस्थेमध्ये आत्मज्ञान व्हावं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आयुष्य उरावं, याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती जगात दुसरा कोणताच नाही. म्हणून क्षणभंगूर असणाऱ्या देहामध्ये पहिल्यांदा हा प्रयत्न करावा. बाकीच्या सगळ्या गोष्टी संपादन केल्या काय न केल्या काय त्याने काही फरक पडत नाही. म्हणून तो तारुण्य अवस्थेमध्ये वार्धक्य अवस्थेचा पुढे विचार करतो आहे. वार्धक्य अवस्थेमध्ये इच्छा जरी असेल तर आपलं शरीर आपल्याला म्हणावं तसं सहाय्य करत नाही. आणि म्हणून तारुण्यामध्ये प्रतिबंध जरी भरपूर असेल तरी पण तारुण्यामध्ये आनंदही तेवढा मोठाच आहे. म्हणून एक ना एक क्षण जर तारुण्याला विचार चांगला मिळाला तर तारुण्यासारखा मग आनंद जगात दुसरा कोणता नाही. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे, ते आताचे आगवे सवते करी. वार्धक्य आल्यानंतर जे आपलं आयुष्य वाया जाणार आहे, कारण जे इंद्रियामध्ये पाटव्य राहणार नाही, ऐकण्याची, पाहण्याची, बोलण्याची शक्ती निघून जाईल, म्हणजे एक प्रकारचं जीवन वाया जाणार आहे की नाही. मग ते वाया जाण्यापेक्षा अगोदरच ज्या ज्या घटकामुळे ते वाया जाणार आहे त्यापेक्षा तो वेगळा निघतो, बाजूला निघतो. म्हणून मृत्यूच्या प्रसंगात विचार केला तर क्षणभंगूर देहासाठी अर्जुना तुला शोक करता येणार नाही. अशोचान अनवशोचा, ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करतो. हा झाला वाच्यार्थाचा अर्थ. भीष्मपदाचा वाच्यार्थ कोणता झाला? देह हा झाला वाच्यार्थ. लक्षार्थ कोणता आहे? आत्मा. त्यांच्या देहाच्या आतमध्ये असणारं जे आत्मचैतन्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुला शोक करता येणार नाही. म्हणजे आत्मासुद्धा शोक करण्याकरता योग्य नाही आणि देह शोक करून उपयोग नाही, कारण तो प्रत्येक क्षणाला संपतच चालला आहे ना. फक्त मनुष्याला असं वाटतं की तो शेवटी संपला, तसं नाही होत. आपण जेवायला बसलो समजा, जेवायला बसल्यानंतर आपल्याला तृप्ती कधी मिळते? शेवटच्या घासाला. मग शेवटचाच खायचा एक. शेवटच्या घासाला तृप्ती नाही मिळत, तृप्ती मिळते आहे पहिल्या घासापासून. जसं पहिल्या घासापासून तृप्ती मिळायला प्रारंभ होते आणि शेवटच्या घासावर तृप्तीचा फक्त कळस लागतो. माणसाला आता माझी तृप्ती झाली. तसं जन्माला आल्यानंतर प्रत्येक दिवसाला मनुष्य मरतोय, प्रत्येक दिवसाला. फक्त शेवटच्या दिवशी शिक्कामोर्तब होतो की आता खऱ्या अर्थाने हा संपला, उचला आता, असं होतं की नाही. नाहीतर प्रत्येक दिवसाला संपतच आहे ना. आपण विचारात करत नाही. आयुष्य जाता आहे पहा, काळ जपतसे महा, स्वैताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या, घडी घडी काळ वाट याचे पाहे. मनुष्य मरतो आहे म्हणजे त्याचा देह मरतो आहे. देह मरतोय, देहाचं आयुष्य प्रत्येक क्षणाला संपत आहे. म्हणून संपणाऱ्या देहाच्या बाबतीमध्ये शोक करण्याची गरज नाही. आणि देहाच्या आतमध्ये असणारं चैतन्य त्याच्याही संबंधाने शोक करायचा नाही. पण अर्जुना तू करतो आहे. अशोचान त्वम अनवशोचाहा, त्यांच्या संबंधाने शोक काय करतो? रोडतो काय मोठ्या मोठ्याने. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसहा, धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपाता आले. फार मोठ्याने रडतो आहे आणि म्हणतो काय आहे? मला यांनी मारलं तरी चालेल, मी मात्र कुणालाच मारणार नाही. ज्यांच्यासाठी शोक करू नये त्यांच्यासाठी शोक करतोय. मनुष्याने कुणासाठी शोक करावा? इतरांसाठी करावा का स्वतःसाठी करावा? खरं तर इतरांसाठी करण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्यासाठी करावा. की एवढं दुर्लभ आयुष्य मला प्राप्त झालं आणि मी अजूनही झोपच काढतो आहे, तर मनुष्याने स्वतःकरता पश्चाताप करावा. रडायचं असेल तर आपल्या स्वतःसाठी. महापुरुष कोणत्याच प्रसंगामध्ये रडत नाही. म्हणून दुसऱ्यांसाठी शोक करण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्यासाठी करावा. की दुर्लभ असणारा मनुष्यदेह मला प्राप्त झाला आणि अजूनही मात्र मी माझ्या उद्धारासाठी प्रयत्न म्हणावे तसं करत नाही.
मग शोकाला जागा आहे. आणि तो मात्र इतरांसाठी शोक करतो आहे. बरं, एवढ्यावर थांबत नाही. प्रज्ञावादांच्या भाषसे. प्रज्ञावाद म्हणजे काय? प्रज्ञा कशाला म्हणतात? प्रकर्षेण ज्ञायते अनया इति प्रज्ञा. जिच्याद्वारे आत्मतत्व चांगल्या प्रकारे जाणलं जातं त्याला म्हणतात प्रज्ञा. ही विशिष्ट प्रकारची बुद्धी आहे. आणि ती बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्या पुरुषाला ज्ञानी असं म्हणतात. आणि ते ज्ञानी महात्मे जशा प्रकारे बोलतात, वदवदती, त्यापासून भाववाचक शब्द तयार झाला वाद. प्रज्ञावाद म्हणजे काय? ज्ञानी पुरुष जशा प्रकारे बोलतात त्यांच्या बोलण्याला म्हणतात प्रज्ञावाद. आणि तू तसंच बोलतो आहे. प्रज्ञावादांच्या भाषशी. माझ्यासमोर तो ज्ञानी पुरुषाप्रमाणे बोलतो आहे की परमात्मा कुलक्षयी प्रणशंती कुलधर्मा सनातनाः उत्सन्न कुलधर्मानां नरके नियतम वासो भवती. हे बोलणं कोणाचं आहे? ज्ञानी पुरुषाचं बोलणं आहे. म्हणजे बोलणं ज्ञानी पुरुषाप्रमाणे आणि आचरण अज्ञानी पुरुषाप्रमाणे. हे फक्त अर्जुनासाठी नाही आहे. हे वाक्य आपल्याला चांगलं लागू पडतं आहे. प्रज्ञावादान भाषसे. आपलं बोलणं पाहिलं तर असं वाटतं की वाराणसीतून एखादा विद्वान आला की काय. प्रज्ञावादान राऊतबाबाचं वाक्य सांगू का? बाबा म्हणतात सकाळी काकड्याला जातो आणि प्रमाण काय म्हणतो? धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी. अशा चाली लावतो चांगल्या चांगल्या. माझं नाही म्हणणं, त्यांचं म्हणणं आहे. चांगली चाल लावून हे प्रमाण म्हणतो. धनदारा पुत्रजन प्रज्ञावादान भाषसे. आणि घरी आला की बाबांचा शब्द आहे भावासोबत भांडणं करतो. का? वाटणी झाली घराची तर उलथनं मला मिळालं नाही म्हणून भांडणं करतो. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून प्रज्ञावादान भाषसे. बोलणं एकीकडं आहे आणि आचरण एकीकडे. पण अर्जुना, पंडित मनुष्य काय करतात? गता असून ज्यांचे प्राण आणि गुण गेले आहे तत्संबंधाने सुद्धा शोक करत नाही. आणि ज्यांचे प्राण अजून हयात आहे त्यांच्याही संबंधाने शोक करत नाही. जगामध्ये शोक करणारे 3 प्रकारचे माणसं आहेत. एक आहे मूढ, दुसरा आहे शास्त्रज्ञ, आणि तिसरा आहे पंडित. मूढ कशाला म्हणतात? मूढ व्यक्ती तो असतो की जो आपल्या असणाऱ्या मेलेल्या पुत्रांच्या विषयी शोक करतो. मूढ त्याला म्हणतात. अरे माझा मुलगा मरण पावला, आता त्याचं परलोकामध्ये कसं होईल? मेलेल्या माणसाविषयी शोक करतात ना. आपण कधी कधी काही घरामध्ये जातो बघा, आणि मग काही ते प्रतिमा लावलेल्या असतात. आता तो मुलगा गेलेला आहे की नाही, किंवा तो व्यक्ती गेलेला आहे, तर गेलेल्या व्यक्तीविषयी जे शोक करतात ना ते मूढ आहेत. जिवंत व्यक्तीविषयी काही विचार नाही करत ते, पण मृत झाला त्याविषयी शोक करतात, तो मूढ आहे. हे चिंतन शंकरानंदीमध्ये आलेलं आहे किंवा मधुसूदनी टीकेमध्ये आलेलं आहे. दुसरा व्यक्ती शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ व्यक्ती कोण? शास्त्र कळतं त्याला, पण माझे मुलं विद्वान नाही, चांगल्या प्रकारे वागत नाही. जिवंत व्यक्तीच्या विषयी तो शोक करतो आहे. एक शोक करतो आहे गेलेल्याविषयी आणि एक शोक करतो आहे जिवंत असणाऱ्याविषयी. पण जे पंडित असतात, पंडाना आत्मविषया बुद्धी येषाम ते पंडिताः. ज्यांना आत्मस्वरूपाच्या विषयी ज्ञान प्राप्त झालं, आत्मस्वरूपाला विषय करणारी बुद्धी, त्याला पंडा असं म्हणतात. पंडा हे बुद्धीचं नाव आहे. पंडानाम आत्मविषया बुद्धीही. आणि ती ज्याला प्राप्त झाली त्याला पंडित असं म्हणतात. ते मात्र मृत झालेल्या व्यक्तीविषयी शोक करत नाही आणि जिवंत असणाऱ्या व्यक्तीविषयी सुद्धा शोक करतच नाही. का बरं? शोक करायचा कशाला? कारण देहाच्या विषयी शोक करून फायदा नाही. आणि आत्मस्वरूप तर कसं आहे? वाच्यार्थ सांगायचं राहिला, त्या भीष्माचार्यांच्या देहातलं चैतन्य हे लक्षार्थ आहे. वाच्यार्थच म्हटलं मी चुकून. लक्षार्थ म्हणजे आत्मचैतन्य. ते कसं आहे? न जायते न म्रियते वा कदाचिन. ते जन्मालाच येत नाही तर मृत्यूलाही प्राप्त होत नाही. म्हणून त्याच्याविषयी सुद्धा अर्जुना तुला शोक करता येणार नाही. मग शोक कधी करायचा मनुष्याने? रडायचं कधी? कधीच रडायचं नाही. एक महापुरुष पाठ घेत होते. गोडोरे डॉक्टर बाबाई उदाहरण सांगत असतात. पाठामध्ये पाठ घेत होते. पाठासारखा आनंद कुठंच नाही. फक्त तो आपल्याला कळाला पाहिजे. ते पाठासाठी ना, पाठाचा जर आनंद घ्यायचा असेल तर मग सकाळची वेळच खूप चांगली आहे.
पण मग ते सकाळच्या वेळेमध्ये प्रसन्नता, समाधान, चित्ताची स्थिरता असण्यासाठी मग आपलं रात्रीचं भोजन ते सुद्धा हलकं असावं, त्यानंतर विश्रांती पण चांगली झालेली असावी. आणि इथं आल्यानंतर फक्त पाठच ऐकला पाहिजे, म्हणजे कोणत्याही पाठामध्ये बरं पाठच ऐकला पाहिजे. तेव्हा जर अनेक व्याप जर आपल्या मस्तिष्कामध्ये असेल, पाठ ऐकणं होत नाही. आपण ते विनोदाने सांगतो की नाही, काही माणसं कीर्तनाला येतात पण त्यांच्या कीर्तनात आल्यावर लक्षात येतं अरे कुलूप लावलं, ओढून नाही पाहिलं. मग ते कीर्तन 2 तास काय करताय, कीर्तन ऐकतं पण कुलपाशी झटत राहतात. तसं नाही. इथं आल्यानंतर आपण मोबाईल पाहतो, म्हणजे आपण नाही पाहत पण व्यवहारामध्ये मग पाठाचा आनंद नाही. एकाग्रतेनं ऐकलं पाहिजे. ते महात्मे पाठ घेत होते आणि त्यांचा असणारा मुलगा त्याला भयंकर ताप आला 100च्या पुढं. ती भयानक अवस्था असते. त्यांची धर्मपत्नी रडत रडत आली. अहो काय झालं म्हणे रडायला, आणि आपल्या मुलाला ताप आला. आणि मग काय रडायचं त्यामध्ये, अजून गेला तर नाही ना, म्हणे गेला नाही अजून. मग कशाला रडते, पाठ सुरू आहे नंतर बघू. कालांतराने असं झालं की तो मुलगा तापेमध्ये जास्त ताप वाढला आणि तापेमध्येच मेला. आणि मग ती त्यांची असणारी धर्मपत्नी माताच आहे ती, माये पडून बाळक काळे नेता एकुलते एक. आणि मग ते रडत आहे. अहो म्हणे आपला मुलगा आता मरण पावला, मेला ना, मग आता काय रडायचं. जिवंत होता तेव्हाही रडले नाही, मृत झाला तेव्हाही रडले नाही. मग धर्मपत्नीने विचारलं का हो, जिवंत होता तेव्हाही मला रडू दिलं नाही, आता मुलगा मरण पावला आता कशाला रडते असं तुम्ही म्हणता, मग रडायचं कधी. ते म्हणले कधीच रडायचं नाही. जिवंत असतानाही रडायचं नाही आणि मृत झाला तरी रडायचं नाही. गता असून अगता असून न अनुशोचंती पंडिताः. पंडित माणसं मात्र जे ज्ञानी आहे ते कधीच रडत नाही. तो मात्र बोलतो आहे ज्ञानी पुरुषाप्रमाणे, आणि ज्यांचा शोक करू नये त्यांच्या संबंधाने शोक करतो आहे, असा भगवंताने या श्लोकाचा विचार सांगितला. यावर ज्ञानोबाराय काय म्हणतात तो विचार आपण आता उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.